देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय। लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्त सज्ज आहेत, तर काही ठिकाणी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात देखील आली आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा एकत्र आवाज सगळीकडे घुमतोय। लालबागच्या राजाची पहाटेच प्राणप्रतिष्ठा झाली आणि यावेळी सकाळी 6 वाजल्यापासून गणेश भक्तांसाठी दर्शन सुरू देखील झालंय। बाप्पाचं मोहक रूप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होतीये। अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय। गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। नवी मुंबईमध्ये यावर्षीही जवळपास 40,000 ठिकाणी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन तर झालंय, तर आज संध्याकाळपर्यंत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त आहे। गणेशोत्सवामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळं, नारळ, साखरेसोबतच उत्सवासाठी आवश्यक पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे। 5 दिवसात तब्बल 4,633 टन नारळांची विक्री झाली आणि याच कालावधीत 3,446 टन सफरचंद, 1,348 टन साखरेची विक्री झाली आणि पुढचे 5 दिवस या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे। गणेशोत्सव मंडळाच्या मंडपांमध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना, दैनंदिन आरती, सत्यनारायणाची पूजा, अथर्वशीर्ष पठण, भजन इत्यादी कार्यक्रमांसाठी चोख नियोजन करण्यात आलंय। मुंबईत 1400हून जास्त भजनी मंडळं असून त्यांच्या कार्यक्रमांच्या सर्व तारखा फुल झाल्या आहेत। मुंबईत गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात 14,932 पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवलाय। लालबागच्या राजासोबतच मोठ्या गणेश मंडळाच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी SRPF, जलद प्रतिसाद पथकं, तसेच दंगल नियंत्रक पथकं, डेल्टा, कॉम्बॅट तसेच होमगार्ड्स अशा विशेष पोलीस बंदोबस्ताचं आयोजन पोलिसांनी केलंय। गणेशोत्सव काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये 5,000 पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासोबतच राज्य राखीव दलाच्या 5 कंपन्या आणि होमगार्डचे जवान असे 6,000हून अधिक संख्याबळ तैनात असेल। मध्य रेल्वेच्या दिवा जंक्शनवरून चिपळूणला जाणाऱ्या गणपती विशेष ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। कोकणाचं तिकीट हजारो रुपये असताना गणपती विशेष ट्रेनचं तिकीट 50 ते 60 रुपये असल्यामुळे प्रवाशांच्या खिशावरचा भार हलका झालाय। सर्वत्र आज लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होतीये। गणपती सणासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी कोकणात जातात, त्यामुळे गणेशोत्सवात या मार्गावरती ट्रॅव्हल्सचे दर वाढवले जातात। रत्नागिरी, लांजा, सावंतवाडी, कुडाळ, गोवा या मार्गावरती गेले 2 दिवस ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडलेत। तिकीट दर वाढले असले तरी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय ठरते। कोकणासाठी विशेष आणि जादा बसेस सोडल्या जातात। या बसेस अन्य स्थानकातून मागवल्या जातात, त्यामुळे पुणे मुंबई मार्गावरील एसटीच्या बसेस कमी असतात। मुंबई पुणे एसटीचं भाडं एका प्रवाशामागे 300 रुपये आहे, मात्र मुंबई पुणे मार्गावरती बस नसल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो। नॉन एसी 500 रुपये तर एसी बसचं भाडं 1,000 रुपये झालंय सध्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाकडून रुग्णसेवेत गरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य केलं जातं। या कक्षाकडून 8 महिन्यात 12,73,00,000 रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। DN नगर ते दहिसर मेट्रो 2 आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 या मार्गिकेवरील 4 स्थानकांना नावं देण्याचे अधिकार विकण्यास महामुंबई मेट्रोनं आता सुरुवात केली आहे। यामध्ये अंधेरी पश्चिम, मागाठाणे, आकुर्ली आणि गुंदवली या 4 स्थानकांचा समावेश आहे। हे अधिकार काही कोटींच्या मोबदल्यात विकण्यात येतील असा अंदाज व्यक्त होतोय। बोरिवली ते विरार दरम्यान 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिकेचा मार्ग आता मोकळा झालाय। या पट्ट्यात असलेली 2,612 खारफुटीची झाडं तोडण्याची परवानगी उच्च न्यायालयानं MRVCला दिली। महापालिकेतील लिपिक पदाच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या मात्र पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट रद्द करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेनं पाणी बिल भरण्यासाठी बिलावरती QR कोड छापलाय, त्यामुळे नागरिकांना घरी बसूनच आपलं बिल भरता येणार आहे। विभाग कार्यालयात जाऊन रांगेत उभं राहण्याची कटकट वाचणार आहे। पनवेल महानगरपालिकेचा कारभार लवकरच पेपरलेस होणार असून प्रशासनानं त्या दिशेनं पाऊल टाकलंय। आयुक्तांकडून या महत्त्वपूर्ण विषयाला मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे पालिकेचं जवळपास 35 विभागांचं कामकाज ऑनलाईन पेपरलेस चालणार आहे।
आयुर्वेद विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या नॅशनल एक्झिट टेस्टमधून मुक्तता झाली आहे। ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांनाच प्रॅक्टिसचा परवाना दिला जाणार होता। याला विद्यार्थ्यांमधून तीव्र विरोध झाल्यानं आयुष मंत्रालयानं अखेर निर्णय बदलला। सिडकोनं खारघर येथील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची समीक्षा करून त्याच्या धोरण आणि व्यवहार सल्लागाराचं पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतलाय। टीबीवरील उपचारासाठी रुग्णाला 20 महिने औषधं घ्यावी लागतात, मात्र आता रुग्णांना 20 महिन्यांऐवजी 6 महिने औषधं घ्यावी लागणार आहेत। केंद्रीय आरोग्य विभागानं उपचार पद्धती विकसित केली आहे आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं भारतामध्ये एमडीआर टीबीसाठी नवीन प्रभावी उपचार पद्धती आणलेली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी कांजूरमार्ग, भांडूप आणि वडाळ्यातील मिठागरांची 256 एकर जमीन सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। धारावीतील अपात्र झोपडपट्टी रहिवाशांसाठी भाड्याची घरं बांधली जातील। देशातील एकूण परकीय गुंतवणुकीची एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली आहे। तर देशामध्ये झालेल्या 5 गुंतवणुकीपैकी तब्बल 52.46% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रातील आहे। परकीय गुंतवणुकीत राज्याचं अव्वल स्थान कायम असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। स्टार्टअप आणि फिनटेक कंपन्यातील महिला संचालकांची संख्या मागच्या 10 वर्षात तिपटीनं वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली। तमिळनाडूमध्ये ही संख्या 4 पट वाढल्याचं सीतारामन म्हणाल्या। राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात जादूटोणा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याबाबतचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयानं जारी केलेत। त्यानुसार लवकरच हे कक्ष सगळीकडे सुरू करण्याच्या दृष्टीनं पोलीस आयुक्त आणि अधीक्षक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। 5000हून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात येणार असून त्यापैकी 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यामुळे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर या शहरात लाल परी आता नव्या रूपात अवतरेल अशी शक्यता व्यक्त होते। टोमॅटोच्या किमती घटून 50 रुपये प्रति किलोवर आल्या आहेत। क्रिसेलच्या अहवालानुसार जुलैमध्ये शाकाहारी थाळीची किंमत 32.60 रुपये होती आणि ऑगस्टच्या तुलनेमध्ये किंमत 4% घटून 31.20 रुपयांवर आली आहे। सतत वाढणारे भाव पाहता सोन्यानं वर्षभरात गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिलाय। ऑक्टोबर 2023च्या तुलनेत सोन्याचे भाव सध्या 38%नी वाढले आहेत। या काळामध्ये निफ्टीनं 28% इतका परतावा दिलाय आणि सोन्याची मागणी भविष्यात कायम राहण्याची चिन्ह असल्यामुळे पुढील वर्षभरात सोन्याचे दर 20%नी वाढतील असा जाणकारांचा अंदाज आहे।